इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक शहरात विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. त्यात आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. पावसामुळे सातपूर भागात अनेक ठिकाणी सर्व प्रभागात खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. सातपूर MIDC तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शिवाय रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. तसेच अनेकांचे बळी देखील गेलेले आहे. शिवाय रोजच अपघातांची संख्या वाढते आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. लोकप्रतिनिधी आपापल्या रीलमध्ये व्यस्त होताना दिसत आहेत आणि या सर्व समस्यांची संतापजनक प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विजय आहिरे यांनी व्यक्त केली आहे. हे तुम्ही काम कधी करणार आहे? हे काम बी तर केलं पाहिजेत ना. जनतेला काय दिसत? जनतेला तुम्ही सरळ मूर्खात काढू राहिले. आता तुम्ही एक काम करा, आम्हाला आधी 1 किलोमीटर जावं लागायचं सातपूर कॉलनीमध्ये घरी जायचं वेळ यायची. आता आम्हाला 4 किलोमीटर बजरंगनगर वगैरे फिरून मग सातपूरमध्ये यावं लागतं. म्हणजे आमचं पेट्रोलही वाया जातं ना, आमचं सगळंच वाया जातं. म्हणजे जायचं आणि लोकांना दिसलं पाहिजे तर आम्ही काहीतरी करतोय. आणि दुसरा विषय म्हणजे पालिका प्रशासन आणि इथे लादून ठेवलेले पालकमंत्र्यांना फक्त बाहेरून आलेले पालकमंत्री इथं लादून ठेवलेले आहे आणि ते त्यांचं काम बघताय. बाकी काय देणं घेणं नाही कोणाला कोणाशी. जनतेला डायरेक्ट वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. तुम्ही सर्व्हिस रोड बघता, गुडघ्या ओढले, इतक्या मोठे खड्डे, तुम्ही त्याचा हिशोबच नाही लावू शकत. आता हे काम अगदी चुकीचं आहे. हे काम केलं नाही पाहिजे. पण आता जनता त्रस्त झाली, जनतेने रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता जर नाशिक सातपूर विभागामध्ये जर आता लवकरात लवकर जर खड्डे बुजवले गेले नाही आणि यांचे खड्डे बुजवण्याची तुम्हाला पद्धत सांगतो. ट्रॅक्टर येतो, माती राहते, खडी राहते, ती मातीन खडी कुठेतरी नेऊन आदळून देतात, भरले खड्डे लगेच झालं का. याचाही पैसा जातोय ना, महापालिका याचाही पैसा देते कॉन्ट्रॅक्टरला, याचाही पैसा हे करतायत. ते पैसे जनतेच्या तिजोरीतून जात आहे. ह्याच्याकडे लक्ष नाही त्यांचंवालं. आता जर हे खड्डे लवकरात लवकर बुजवत नसतील तर आम्ही जन आंदोलनाचा आम्ही विचार करू असं आम्ही म्हणत आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.